हॅलो एव्हरीवन, माय आर्ट वर्ल्ड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवतोय वेस्टेज पेपर पासून पेपर बीड्स। तर आपण चला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। आपला ब्राउन पेपर किंवा न्यूजपेपर घेऊ शकता किंवा प्लेन पेपर वेस्टेज असतील तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। या व्यतिरिक्त अंक असतात आपले, म्हणजे साप्ताहिक अंक वगैरे येतात, गृहशोभिका वगैरे जसे असतात तसे अंक जे आपण फेकून देतो वाचल्यानंतर ते अंक रद्दीत टाकतो, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणि त्यापासून खूप सुंदर सुंदर वस्तू बनतात। पण आपण पहिले बीड्स बनवायला शिकूया, म्हणजे मोती बनवायला शिकूया, त्याचे कसे बनवतात। तर एकदा बघून घ्या। आपल्याला लागणार आहे हे पेपर, त्यानंतर स्केल लागेल। स्केल नंतर जर तुमच्याकडे कटिंग मशीन असेल अशी वाली तर ती, नाहीतर आपली रेग्युलर आयटम कैची, सीझर आपली तीही नसेल तुमच्याकडे, तिला नसेल वापरता येत तर आपली पेपर कटिंगची नाईफ येते ही बघा, अशी वाली किंवा साधी वाली, कुठलीही एक घ्या। आणि आपण या सगळ्या साहित्याच्या जोडीला कामाला लागूया, ठीक आहे ना। चला तर मग बनवूया पेपर पासून पेपर बीड्स, ठीक आहे। तर आज मी तुम्हाला एकदम सिंपल ट्रिक दाखवणार आहे साधे पेपर बीड्स बनवायसाठी, जे आपण बघितलेले आहेत। मी दाखवते तुम्हाला कशा प्रकारचे बीड्स बनणार आहेत, ठीक आहे। तर हे बघा, अशा प्रकारचे साधे सिलेंड्रिकल साइजचे पेपर बीड्स मी तुम्हाला पहिले दाखवणार आहे। त्यानंतर अजून थोडे वेगळ्या शेपचे बीड्स बनणार आहेत, जस्ट आता बनवले, सुकतात ते। तर अशा प्रकारचे बीड्स देखील बनवणार आहेत आणि आणखीन वेगवेगळे बीड्स बनणार आहेत आपले। तर सर्वप्रथम आपण सिलेंड्रिकल शेपवाला जो मणी आहे तो बनवायला शिकूया। त्याचाही खूप जागी यूज केला जातो आणि आपल्याला खूप कामाचे आहेत। आपण बीड्स विकत घ्यायला गेलो तर खूप महागात पडतात आपल्याला, ठीक आहे। तर आपण पहिले ते बघूया। आपल्याला घ्यायचे ब्राऊन पेपरची 1 इंचाची पट्टी, 1 इंच। आणि आता आपण हिला कटिंग करून घेतो। ही 1 इंचाची पट्टी आपल्याला मिळालेली आहे। तर आपण आता मणी बनवायला सुरुवात करूया। मी दाखवतो तुम्हाला कसे मोती बनवायचे आहेत। का तुमच्याकडे अशा पद्धतीची पॉइंटेड बॅम्बू स्टिक वगैरे असेल, सळी वगैरे, सुई अशी जाडी, ती टोचन बोलतो ना, तो तसा असेल तर तो घ्या, ठीक आहे। आणि ह्याला फक्त रोल करत जायचं। जरा टाईट बनवा आणि मग काढून टाकायची, हे बघा, ठीक आहे। आता हिला फिरवत जायचंय अशा पद्धतीची, ठीक आहे। तर इथे आपण ग्लू लावून स्टिक करून घेणार आहोत। हे बघा, है ना। आणि आता काय करायचंय, आपल्याला इकडून पॅक करून घ्यायचे। आपल्याला फेविकॉल लावून इथून मणी आहे ना बाहेर येऊ नये म्हणून, नाही तर काय होतं माहिती आहे, रोल सुट्टा होतो। तो तुम्ही असं फेविकॉलनी पॅक नाही केलं ना तर तो असं सुट्टा होत जाणार। हा मणी आहे ना, हा असा याच्यात टाकला ना की बाहेर सुट्टा होतो, तो इथं सुट्टा नव्हता, म्हणजे आपला परफेक्ट मणी बनलेला आहे। तर मी सगळे मणी बनवते आणि मग तुम्हाला दाखवते। तर 8 मणी पण बनवून घेतलेले, हे बघा, आणि सुकासाठी सोडून दिले, फेविकॉल लावलेले आहे त्यांना, म्हणून आपण आहे ना सुकून देणार आहोत। तर सेम साईजचे मी 8 मणी बनवून घेतलेत। बाकी आपण राऊंड मणी वापरणार आहोत। तर आपण दुपारी मणी रेडी करून घेतले। आता आपण याला गोल्डन कलर अप्लाय करणार आहोत त्याच्यावरती, ठीक आहे ना। ठीक आहे, अजून एक कोट आपण करणार आहोत, पण पहिले याला सुकू दे। तर हे बघा, ते लांबे मणी जे आता बनवलेले ना त्यांना कलर करून मी सुकायला ठेवलेले। हा खाली थर्मोकॉल आहे आणि त्याच्यावरती हे सुकतात मणी, ठीक आहे। आता हे सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते काय करायचंय। तर हे बघा, आता आपण ना यांना एक एक कोट ना वॉर्निशचा किंवा नेल पेंट
क्लिअर नेल पेंट असते ना तिचा मारणार आहोत। ही बघा क्लिअर नेल पेंट आहे, ठीक आहे। ही तुम्ही वापरात घेऊ शकता, पण एक एकच कोट मारा, बघा पहिला काय रिएक्शन होते, त्यानंतर दुसरा कोट करण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्याकडे वॉर्निश नसेल ना त्याचे यूज करू शकता, स्वस्तातला एकदम उपाय हा। आणि जसं नेल पेंट लावतो तशीच लावा। जर हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला आवडलाय तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला वाटतं ना की अजून एक कोट करायला पाहिजे तर तिला पहिले सुकू दे, पहिला कोट तिचं सुकलं ना त्याच्यानंतर दुसरा कोट करा। तर हे बघा आपले पेपर पासून बनलेले बीड्स तयार आहेत। हे पेपर बीड्स आहेत, याच्यापासून तुम्ही कोणतीही ज्वेलरी बनवू शकता। शोपीस वगैरे साठी लागतात ना ते मणी विकत आणायची गरज नसते आपल्याला, आपण घरातच रेडी करू शकतो। असे खूप प्रकारचे बीड्स बनतात, तुम्ही फक्त कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला पाहायचे आहेत बीड्स। मी आणखी एक व्हिडिओ टाकणार आहे, प्लीज त्याला पण वॉच करा आणि या व्हिडिओला पूर्ण वॉच करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये। ज्यांना ह्याची गरज असेल ते पाहतील आणि स्वस्तात त्यांचं काम होईल। घरच्या घरी तुम्ही बनवू शकता असे बीड्स आणि तुमच्या आर्टवर्क मध्ये वापरू देखील शकता। नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर सेट करा, त्याने काय होईल की तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ जरूर पहा, तोही अशाच मण्यांचा असेल। त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे मणी दाखवण्याचा प्रयत्न करीन। ह्याच्यामध्ये मी एकच दाखवलाय, हा रेडी होता माझ्याकडे म्हणून मी अपलोड करतोय। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।